नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET भाषा मराठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। भाषेच्या मूलभूत घटकापैकी कोणता घटक सर्वप्रथम आत्मसात होतो? पर्याय आहेत लेखन, वाचन, श्रवण आणि व्याकरण। तर याचं उत्तर आहे मित्रांनो श्रवण। कारण बालक भाषा सर्वप्रथम ऐकून शिकतो। श्रवण हेच भाषा प्राप्तीचे मूळ कौशल्य आहे, म्हणून याचं उत्तर श्रवण होईल। चला दुसरा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, भाषिक कौशल्यामध्ये सुसंगती या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे? पर्याय दिलेले आहेत पहा। शब्दसंग्रह वाढण्याशी, विचारांना योग्य क्रम देण्याशी, अक्षरांची ओळख आणि पाठांतर। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, विचारांना योग्य क्रम देण्याशी। सुसंगती म्हणजे विचारांचा तार्किक व योग्य क्रम, त्यामुळे भाषा स्पष्ट आणि अर्थपूर्ण होते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आता। प्रश्न क्रमांक 3, मुलांनी चुका करून शिकावे हे कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? मुलांनी चुका करून शिकावे हे कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय दिलेले आहेत पहा। व्याकरण भाषांतर पद्धत, संवाद पद्धत, सिद्धांत पद्धत आणि परिस्थितीजन्य पद्धत। तर याचं उत्तर आहे मित्रांनो संवाद पद्धत। संवाद पद्धतीमध्ये विद्यार्थी बोलून चुका करून शिकत असतात। चुकांमधून सुधारणा होत असतात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल। प्रश्न 4 घेऊया आपण। मराठी भाषेत ट आणि ठ हे कोणत्या प्रकारचे ध्वनी आहेत? ट आणि ठ हे कोणत्या प्रकारचे ध्वनी आहेत? तर पर्याय दिलेले आहेत बघा। पर्याय आहे ओष्ठ्य, दंत, तालव्य आणि मूर्धन्य। तर ट आणि ठ हे जीभ मुर्देवर लागून उच्चारले जातात, म्हणून ते मूर्धन्य ध्वनी आहेत। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5, अवधी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अवधी पर्याय आहेत क्रियाविशेषण, दुसरा पर्याय आहे नाम, तिसरा पर्याय आहे विशेषण आणि चौथा पर्याय आहे सर्वनाम। तर याचे उत्तर घेऊया मित्रांनो। अवधी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हे नाम आहे, कारण हे एका कालखंडाचं नाव दर्शवतो, त्यामुळे नाव दर्शवणारा शब्द नाम असतो, म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। शब्दरचना या घटकात काय अभ्यासले जाते? शब्दरचना या घटकात काय अभ्यासले जाते? पर्याय आहे वाक्यांचे अर्थ, ध्वनीची रचना, शब्दांची अंतर्गत रचना आणि परिच्छेद रचना। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, शब्दांची अंतर्गत रचना। म्हणजेच शब्दरचनेमध्ये उपसर्ग, प्रत्यय यांचा अभ्यास होतो, म्हणजे शब्द कसे तयार होतात हे पाहिले जाते, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, शब्दांची अंतर्गत रचना हे होईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 7, भाषा प्राप्तीचा पहिला टप्पा कोणता? भाषा प्राप्तीचा पहिला टप्पा कोणता? वाचन, बालबोल, लेखन, व्याकरण शिकणे। तर आपण जेव्हा भाषा बोलायला शिकतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण कोणत्या टप्प्यामध्ये असतो? वाचन करत नाही आपण, लेखन करत नाही आणि व्याकरण सुद्धा शिकत नाही, तर बालबोल करतो। बालबोल म्हणजे काय? की लहान मुले सुरुवातीला अस्पष्ट बोलतात, यालाच आपण काय करत असतो? बालबोल असं म्हणत असतो। म्हणून
आपला भाषा प्राप्तीचा पहिला टप्पा कोणता असतो? बालबोरा असतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थ्यांना अर्थ समजण्यासाठी सोप्या भाषेचा वापर शिक्षक का करतो? सोप्या भाषेचा वापर शिक्षक का करतो? तर विद्यार्थी शांत राहावेत म्हणून हे होणार नाही. विद्यार्थ्यांना अर्थ समजण्यासाठी, पाहूया त्याच्यानंतरचा पर्याय. पाठांतर वाढवण्यासाठी, परीक्षेत गुण मिळवण्यासाठी. तर सोप्या भाषेचा शिक्षक वापर करतात त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना अर्थ समजण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. वाक्यातील एखाद्या शब्दाचा अर्थ संदर्भातून ओळखणे याला काय म्हणतात? उत्पत्ती, संदर्भ संकेत, रूपविचार आणि शब्दार्थ. तर या 4 पर्यायापैकी आपलं पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर होईल. संदर्भ संकेत म्हणजे शब्दांचा अर्थ आजूबाजूच्या वाक्यावरून कळतो, यालाच संदर्भ संकेत असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. पाऊस आला म्हणून आम्ही घरी राहिलो, यात म्हणून हा कोणता अव्यय आहे? म्हणून हा कोणता अव्यय आहे? म्हणून हा शब्द 2 वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि म्हणून जोडणारा जो शब्द असतो तो उभयान्वयी अव्यय असतो. म्हणून आपलं ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए होईल, उभयान्वयी अव्यय. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. अभ्यास करा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? अभ्यास करा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? करा, जा, बसा, उठा अशा प्रकारचे जे काही क्रियापद असतात तर ते कोणते असतात? आज्ञा देणारे असतात. म्हणून या क्रियापदाचा प्रकार जो आहे तो पर्याय क्रमांक ए होईल, आज्ञार्थ. चला पुढचा प्रश्न घेऊया. भाषा शिकवताना मूक वाचन कशासाठी उपयुक्त? बघा, भाषा शिकवताना मूक वाचन कशासाठी उपयुक्त? शब्दांचा पाठांतर. पर्याय क्रमांक बी आहे. गती आणि समज वाढवण्यासाठी, हस्ताक्षर सुधारण्यासाठी, अक्षरांची ओळख करण्यासाठी. पहा मित्रांनो, या ठिकाणी गती आणि समज वाढवण्यासाठी हे आपलं उत्तर होईल. कारण मूक वाचन आपण जेव्हा करतो तेव्हा वाचनामध्ये आपला वेग वाढतो आणि समजून वाचण्याची सवय लागते. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे होईल. चला पुढचा 13वा प्रश्न बघूया. व्याकरण शिकवताना कोणती पद्धत अधिक प्रभावी मानली जाते? नियम आधी आणि उदाहरण नंतर. पर्याय क्रमांक बी उदाहरण आधी आणि नियम नंतर. पर्याय क्रमांक सी फक्त नियम फक्त पाठांतर. आता फक्त असलेले हे शक्यतो उत्तर आपले नसतात. या ठिकाणी सी आणि डी हे आपलं उत्तर राहणार नाही. आता अगोदर नियम सांगून उदाहरण द्यायचं का उदाहरण सांगून नियम द्यायचं? तर याच्यामध्ये उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक बी. अगोदर उदाहरण द्यायचं आणि नंतर नियम सांगायचे. व्याकरण शिकवताना आपल्याला असं करावं लागते. म्हणजे विद्यार्थी काय उदाहरणामधून नियम शोधतो, ही पद्धत अधिक प्रभावी आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. वाक्य या घटकाचा मुख्य उद्देश काय? वाक्य या घटकाचा मुख्य उद्देश काय? शब्द बनवणे, अर्थपूर्ण विचार व्यक्त करणे, ध्वनी ओळखणे, धडे पाठ करणे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, अर्थपूर्ण विचार व्यक्त करणे. कारण वाक्याचा मुख्य उद्देश काय असते? की अर्थ व्यक्त करणे हा उद्देश असतो. म्हणून शब्दांना जोडून विचार मांडला जातो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. आकाश निळे आहे या वाक्यात निळे हा कोणता शब्द प्रकार आहे?
पर्याय दिलेले आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता पहा की आपल्याला विशेषणाची व्याख्या दिलेली आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो हे विशेषण असतो. आणि म्हणून आकाश कसं आहे तर निळ आकाश आहे. निळे हे आकाशाचे गुणधर्म सांगणारा शब्द आहे. म्हणून गुण सांगणारा शब्द जे असतो तो विशेषण असतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी होईल विशेषण. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. बालक भाषेची देवाणघेवाण कोणत्या माध्यमातून करतो? बालक भाषेची देवाणघेवाण कोणत्या माध्यमातून करतो? लिखित भाषा, तोंडी भाषा, सांकेतिक भाषा, चित्रभाषा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी तोंडी भाषा. तोंडी भाषेमधून भाषेची देवाणघेवाण करत असतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. शब्दकोशाचा वापर हे कोणत्या कौशल्याचे उदाहरण आहे? शब्दकोशाचा वापर हे कोणत्या कौशल्याचे उदाहरण आहे? श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, बोलणे कौशल्य. तर या ठिकाणी आपला जे प्रश्न आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी वाचन कौशल्य. चला पुढचा प्रश्न घेऊया. कारण वाचन कौशल्य का होईल तर शब्दकोश वापरण्यास वाचन गरजेचे असते म्हणून ते वाचन कौशल्याशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 18. वर्णमाला शिकवण्याची पहिली पायरी कोणती? वर्णमाला शिकवण्याची पहिली पायरी कोणती? तर पर्याय दिलेले वाचन, लेखन, ध्वनी ओळख आणि वाक्यरचना. तर आपण वर्णमाला शिकवत असताना विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय शिकवत असतो तर पहिल्यांदा आपण ध्वनी शिकवत असतो. त्या अक्षरांना काय म्हणायचं हे आपण शिकवत असतो. म्हणून अक्षर शिकण्याआधी आपल्याला त्याचा आवाज ओळखणे आवश्यक असते. म्हणून ध्वनी ही आपली पहिली पायरी आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. तो शाळेत गेला या वाक्यात तो कोणता सर्वनाम आहे? बघा कोणता सर्वनाम विचारलेला आहे आपल्याला. तो हा तर सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असतो. तो हा सर्वनाम कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे असं विचारले. पुरुषदर्शक, निर्देशदर्शक, निजवाचक आणि प्रश्नवाचक. तर याचं उत्तर आहे पुरुषदर्शक. तो म्हटल्याच्या नंतर आपल्याला तो हा शब्द एखाद्या पुरुषासाठी वापरला जातो म्हणून पुरुषदर्शक हे त्याचं आपलं पर्याय होईल. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. काव्यातील यमक म्हणजे काय? काव्यातील यमक म्हणजे काय? पर्याय आहेत वर्णाची संख्या, शेवटच्या शब्दातील सारखे उच्चार, व्रत आणि अर्थातील विरोधाभास. यमक या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते मित्रांनो की यमक म्हणजे काय की कवितेमध्ये शेवटचे जे शब्द जुळलेले असतात त्याला आपण यमक असं म्हणतो. आणि म्हणून शेवटच्या शब्दातील सारखे उच्चार हा आपला या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. भाषेतील अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? भाषेतील अडचणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? अधिक गृहपाठ देणे, हळू आणि स्पष्ट बोलणे, शिक्षा करणे, पाठांतरावर भर देणे. पहा आपण आपलं उत्तर शोधत असताना ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या आपण बाजूला केल्या पाहिजे. कारण शिक्षा करणे हे उत्तर होणार नाही आपलं. पाठांतरावर भर देणे हे पण होणार नाही. अधिक गृहपाठ देऊन पण काय उपयोग नाही. म्हणून हळू आणि स्पष्ट बोलणे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल. कारण यामुळे विद्यार्थी सहज समजून घेतो आणि त्याची भाषेची भीती कमी होते. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. वाचन कौशल्यातील महत्वाचा घटक कोणता? वाचन कौशल्यातील महत्वाचा घटक रेषा काढणे, टायटल वाचणे, गती आणि समज आणि फक्त उच्चार.
तर याचं उत्तर होईल मित्रांनो गती आणि समज. कारण फक्त वाचन पुरेसे नसते, समजून आणि वेगाने वाचणे महत्वाचे असते. प्रश्न क्रमांक 23. मी पुस्तक वाचले आणि नोट्स लिहिल्या या वाक्यात यात 2 वाक्य जोडणारा शब्द कोणता पहा. मी पुस्तक वाचले आणि नोट्स लिहिल्या यात 2 वाक्य जोडणारा शब्द कोणता आहे? पर्याय दिलेत मी, पुस्तक आणि नोट्स. तर आपल्याला इथं दिसते मित्रांनो उभ्यान्वयी अव्यय आहे. 2 शब्दांना जोडणारा जे शब्द असतो त्याला उभ्यान्वयी अव्यय म्हणतो. आणि हा शब्द या ठिकाणी दोघांना जोडण्याचे काम करतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 24 घेऊया. 24. भाषिक चुकांचे विश्लेषण करण्याचा उद्देश काय? भाषिक चुकांचे विश्लेषण करण्याचा उद्देश काय? विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, चूक टाळण्यासाठी उपाय शोधणे, गुण देणे, भावना व्यक्त करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चूक टाळण्यासाठी उपाय शोधणे. चला, कारण चुकांचे विश्लेषण सुधारण्यासाठी चुकांचे विश्लेषण आपण कशासाठी करतो की सुधारणा करण्यासाठी करत असतो. शिक्षा देणे हा काही आपला उद्देश नसतो. चला, आई स्वयंपाक करते या वाक्यात क्रियापद कोणते? क्रियापद विचारलेले आहे आपले. जाते, खाते, पिते, बसते, उठते, मरते, पळते हे जे आहेत हे मराठीतील आपले क्रियापद आहेत. इंग्लिशमध्ये गो, कम, गिव्ह, टेक, लाव, क्राय, जम्प, सिट, स्टँड, प्ले, इट असे क्रिया दर्शवणारे जे शब्द असतात त्याला आपण क्रियापद म्हणतो. आणि या ठिकाणी करते हे क्रियापद आहे, म्हणून आई स्वयंपाक करते, करते आई याच्यापैकी करते हा हे क्रियापद आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. भाषिक संपन्नता वाढवण्यासाठी कोणती क्रिया उपयुक्त आहे? भाषिक संपन्नता वाढवण्यासाठी कोणती क्रिया उपयुक्त आहे? प्रश्न क्रमांक 26. तर याचे पर्याय दिलेत. नुसते ऐकणे, भांडण करणे, वाचन, विश्रांती घेणे. तर भाषिक क्रिया कशामुळे वाढते मित्रांनो? वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो, भाषेची समज समृद्ध होते, आणि म्हणून भाषिक संपन्नता वाढवण्यासाठी कोणती क्रिया उपयुक्त आहे? वाचन ही क्रिया उपयुक्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. 27 नंबरचा. कविता हा शब्द कोणत्या लिंगात येतो? पर्याय दिलेले आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग आणि सामान्य लिंग. तर बघा, आपल्याला जर लिंग शोधायचे असतील तर त्या शब्दाला तो, ती किंवा ते हा शब्द लावून बघायचा आहे. तो कविता आपण म्हणत नाही, ती कविता म्हणतो. ती म्हणजे स्त्रीलिंग आहे, आणि म्हणून कविता हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं त्याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. विद्यार्थी बघा काय म्हटलेलं आहे की बालकांचे मानसिक स्तर जाणून घेणे हे अध्यापनातील कोणते तत्व आहे? बालकांचे मानसिक स्तर जाणून घेणे हे अध्यापनातील कोणते तत्व आहे? पर्याय दिलेत. प्रेरणा, प्रस्तुतीकरण, विद्यार्थी केंद्रितता आणि सराव. तर बघा, बालकांचे मानसिक स्तर जाणून घेणे हे अध्यापनातील कोणते तत्व आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विद्यार्थी केंद्रितता. कारण विद्यार्थ्याच्या मानसिक स्तराला महत्त्व दिले जाते, हे विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचं लक्षण आहे. विद्यार्थी हा या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याभोवती सर्व काही प्रशासन, शाळा, शिक्षक, पालक फिरत असतात. विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा असतो, आणि म्हणून बालकाचे मानसिक स्तर जाणून घेणे हे अध्यापनातील कोणते तत्व आहे? तर विद्यार्थी केंद्रितता आहे. पुढचा प्रश्न 29. कथाकथन करताना शिक्षकांनी कोणती गोष्ट टाळावी? बघा, कथाकथन करताना शिक्षकाने कोणती गोष्ट टाळावी? आवाजात चढ उतार,
पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे योग्य हावभाव, पर्याय क्रमांक 3 आहे एकसुरी आवाज आणि पर्याय क्रमांक डी पुढचा जो आहे ते आकर्षक भाषा। आवाजात चढ उतार तर असलाच पाहिजे, योग्य हावभाव ते पण असला पाहिजे। आता या ठिकाणी कोणती गोष्ट टाळावी असं म्हटलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी एकसुरी आवाज म्हणजे एका सारखा आवाजामध्ये आपण गोष्ट सांगू नये, आणि म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय होईल, आपलं पर्याय क्रमांक सी एकसुरी आवाज ही गोष्ट आपण टाळावी। प्रश्न क्रमांक 30, लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त? पहा, लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? तर पहा, या ठिकाणी निबंध लेखन, गाणी म्हणणे, शुद्ध लेखन न बघणे आणि पाठांतर असे पर्याय दिलेले आहेत। तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो? याचं उत्तर होईल आपल्याला, कारण लेखन कौशल्य आपण विकसित करण्यासाठी काय करत असतो, गाणी म्हणत नाही, शुद्ध लेखन न बघणे हे पण नाही, पाठांतर करत नसतो आपण। लेखन कौशल्य करण्यासाठी आपल्याला निबंध लेखन पर्याय क्रमांक ए, कारण निबंधातून विचार मांडण्याचा सराव होतो आणि लेखन कौशल्य विकसित होतो। तर या ठिकाणी आपण मराठी CTET परीक्षेतील मराठी प्रथम भाषा असो का द्वितीय भाषा असो, त्या पेपरचा आपण या ठिकाणी सराव घेतलेला आहे मित्रांनो। जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं, घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करावं, जेणेकरून पुढील येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत त्याचे नोटिफिकेशन परत पोहोचेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।